हॅलो. आज मी तुमच्यासोबत ना पुलावची रेसिपी शेअर करते बरं का. सगळ्यात आधी तर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आणि जो कांदा आपण स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आणि तो असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. तो साईडला काढून घेतला की त्याच्यामध्ये वाटाणे ज्या काही भाज्या असतील त्या टाकायच्या. आता माझ्याजवळ जेवढ्या अवेलेबल होत्या, मी जेवढ्या खाते ना तेवढ्याच त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या. गाजर आणि वाटाणाच मी फक्त ॲड केला होता त्याच्यामध्ये. ते छान असा फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर खडे मसाले टाकायचे तेलामध्ये आणि खडे मसाले टाकल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, छान अशा परतून घ्यायच्या. त्याच्यानंतर टोमॅटो ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि ते पण छान असं परतून घ्यायचं. ते थोडंसं मऊसूत झालं की हिरवं वाटण टाकायचं. हिरव्या वाटणामध्ये लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर एवढंच आहे आणि थोडेसे जिरे होते. ते टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर सुखे मसाले ॲड करायचे, आपली धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मी थोडासा मटण मसाला पण टाकलाय कारण बिर्याणीची टेस्ट यावी म्हणून. त्यानंतर मग मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी उरलेलं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये, मीठ टाकलं आणि ज्या फ्राय करून घेतल्या होत्या भाज्या त्या ॲड केल्या आणि त्या छान अशा शिजू दिल्या कारण वाटाणा कच्चा राहतो त्यामुळे. आणि मी एका साईडला ना भात पण शिजवून घेतला होता. एक अर्धा 1 तास भिजवून ठेवला होता तांदूळ आणि तो शिजवून घेतला होता. सेम बिर्याणीला घेतात तसा. ते त्याच्यामध्ये लेयरिंग करण्यासाठी ना थोडीशी भाजी साईडला काढून घेतली. त्यानंतर एक लेयर भाजीचा, दुसरा लेयर भाताचा आणि तिसरा लेयर परत भाजीचा आणि त्याच्यावरती परत भात असं टाकून छान अशी कोथिंबीर त्याच्यावरती स्प्रेड केली. कांदा फ्राय केला होता तो ॲड केला, थोडीशी कोथिंबीर ॲड केली, पुदिना असेल तर ते पण ॲड करू शकता तुम्ही. तर तयार आहे आपला पुलाव. मला पुलाव बनवायला जमला की नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाय बाय.